मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. राहुरी नगर पाथर्डी पोटनिवडणूक जसजशी जवळ येते तसतसा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या समर्थनार्थ पक्षाचे स्टार प्रचारक मतदारसंघात दाखल होत आहेत. आज 19 एप्रिलला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राहुरी मतदारसंघातील वडनेर, चिंचाळे, घोरपडवाडी, राहुरी खुर्द, डिग्रस, गोटुंबे आखाडा, तमनर आखाडा आणि पिंपरी अवघड या भागांना भेटी देत घोंगडी बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना अक्षय कर्डिले यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. या सभांना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची हजेरी होती. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक होतीये. विकासासाठी भाजपचा आमदार निवडून देणं आवश्यक आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलंय. आता आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा या ठिकाणी पोटनिवडणूक होते आहे आणि त्याच निमित्तानं आपले दावेदार उमेदवार अक्षयजी शिवाजीराव कर्डिले साहेब हे या ठिकाणी अधिकृत असे भाजपा पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याच निमित्तानं या ठिकाणी एक समाजाच्या वतीनं आणि एक हिंदूंचा चेहरा म्हणून या ठिकाणी गोपीचंदजी पडळकर साहेब ते आज या ठिकाणी आपल्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दौऱ्यावरती होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जे समाजबहुल जो भाग आहे त्या ठिकाणी साहेबांची बैठक, घोंगडी बैठक या ठिकाणी होती आणि त्याच निमित्तानं ते राहुरी खुर्दमध्ये या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्वांशी चर्चा झाली आणि एक मतानं, एक मुखानं या ठिकाणी अक्षयजी कर्डिले साहेब यांच्या पाठीशी उभं राहून खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचे जे काही कामं राहिलेले आहेत किंवा जे पेंडिंग कामं आहेत ते करण्यासाठी त्यांना विधानसभेमध्ये संधी देण्याचं खऱ्या अर्थानं पडळकर साहेबांनी सर्वांना आव्हान केलं आणि ते एकमुखाने या ठिकाणी राहुरी खुर्दच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मान्य करण्यात आलं. जनतेला माझी हीच विनंती आहे, राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांचं दुःखद निधन झालं, आकस्मिक निधन झालं आणि या मतदारसंघाची जागा रिक्त झाली. आता ही पोटनिवडणुकी लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये शिवाजीराव कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय भैया कर्डिले यांना उमेदवारी भाजप महायुतीनं दिलेली आहे. लोकांना विनंती इतकीच आहे की आपण भाजपासोबत राहिलं पाहिजे, विकासाच्या सोबत राहिलं पाहिजे. या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अक्षय भैयांना मोठ्या मताच्या फरकाने निवडून दिलं पाहिजे. या सगळ्या गावात फिरतोय, लोकांच्या मध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. त्यांना शिवाजीराव कर्डिले साहेबांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या दृष्टिकोनातून अक्षय भैयांना आमदार करायचं आहे असं लोकांनी सगळ्यात ठरवलंय. आपल्या उपस्थितीत घोरपडवाडीचे सरपंचांनी प्रवेश केला. हा, घोरपडवाडीचे युवा सरपंच माननीय सेंडगे साहेब यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. अत्यंत तरुण तडफदार सरपंच गावचे आहेत, विद्यमान सरपंच आहेत, जनतेतून निवडून आलेले आहेत आणि भाजपासोबत काम करायचं त्यांनी ठरवलंय. त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या सोबत त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केलाय. राहुरी खुर्द येथे झालेल्या सभेला नंदकुमार डोळस, नरेंद्र शेटे, राहुल पाटोळे, अण्णासाहेब बलमे, नारायण तमनर, सयाजी श्रीराम, साईनाथ भिसे, शिवाजी शेंडे, अण्णासाहेब बाचकर, महेश तमनर, अनिल डोलनर, अर्जुन बाचकर, नवनाथ रुपनर, गोरक्षनाथ चोपडे, ज्ञानदेव तोडमल, बाबासाहेब केसकर, अशोक तोडमल, रवींद्र तमनर, प्रीतम जाधव, गोरक्षनाथ वाघमोडे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.